कोकण नगर वासियांनी पुन्हा एकदा मला आमदार होण्यासाठी मतदान करून भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी केले आहे। दोष तुमचा नव्हता, तो दोष आमचा होता। पण काल मला एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ बघता आला। तो म्हणजे मुफ्ती साहेबांनी जे काल शुक्रवारचं एक मार्गदर्शन केलं, ते मार्गदर्शन फक्त मुस्लिम बांधवांना आणि भगिनींना नव्हतं। मला असं वाटतं की ते सगळ्या जाती धर्माच्या लोकांना होतं की सामाजिक सलोखा कसा राखायचा असतो, सामाजिक सलोख्यातनं देश कसा घडवायचा असतो, जिल्हा कसा घडवायचा असतो, तालुका कसा घडवायचा असतो, याचं मार्गदर्शन त्यांनी आपल्याला सगळ्यांना केलं। आणि त्या गोष्टीचा मी अभ्यास केला। त्याने 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या की लोकसभेमध्ये काय झालं, हा लोकसभेमधल्या धोरणाचा विषय आहे। परंतु विधानसभेची निवडणूक ही व्यक्ती केंद्रित निवडणूक असते। त्याच्यामुळे ज्या व्यक्तीनं तुमच्याबरोबर संपर्क ठेवलेला आहे, ज्या व्यक्तीनं तुमच्या अडीअडचणी दूर केलेल्या आहेत, ज्या व्यक्तीनं तुम्हाला सहकार्य केलेलं आहे भूतकाळामध्ये, त्याला तुम्ही न्याय द्यावा असं त्या व्हिडिओमध्ये मी बघितलं। दुसरं त्यांनी सांगितलं की प्रत्येकाच्या राजकीय जीवनामध्ये प्रत्येक जण काही ना काही निर्णय घेत असतो, परंतु ज्या उमेदवारानं हिंदू आणि मुस्लिम वाद लावण्याचा प्रयत्न केला नाही, अशा उमेदवाराला तुम्ही मतदान करा। आणि तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला की तुम्हाला खात्री असली पाहिजे की तुमचा जो निवडून जाणारा उमेदवार आहे तो भविष्यामध्ये तुम्हाला जातीयवादाचा त्रास देणार नाही। अशा पद्धतीची भूमिका काल मी ऐकली। त्या भूमिकेचं मी मनापासून स्वागत करतो, कारण मी स्वतः माझ्या 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये सामाजिक सलोखा राखण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडनं झालेलं आहे। जे कोण वाटेल ते कुठच्या धर्माबद्दल बोलत असतील त्याच्याशी उदय सामंत कधीही सहमत नव्हता आणि भविष्यामध्ये देखील राहणार नाही, हे देखील जाहीरपणानं मला या सभेच्या निमित्तानं सांगितलं पाहिजे। पण हे सगळं सांगत असताना आपण देखील प्रामाणिकपणाने एक विचार केला पाहिजे की जे आपल्याला खोटं नाटक सांगतायत, जे आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतायत, जे जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना आपण मतदान करायचं का, हा निर्णय 20 तारखेला तुम्हाला घ्यायचा आहे। मी म्हणून मगाशी सांगितलं, आज तुमच्या व्यासपीठावर येऊन सांगतोय की मला माझ्या धर्माबद्दल अभिमान आहे। 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्या प्रचारार्थ रत्नागिरी शहरातील कोकण नगर येथे आयोजित जाहीर सभेमध्ये बोलताना उमेदवार उदय सामंत यांनी मतदारांना जोरदार हाक मारीत विजयी करण्याचे आवाहन केले। अजून चालू आहे, व्हिडिओ पण चालू आहे। अजाण सुरू झाल्यानंतर मला 5 वर्षापूर्वीची आठवण झाली। अशी सभा माझी निवडणुकीची सुरू होती आणि अजाण झाली त्यावेळी मी असं सांगितलं होतं की जसा परमेश्वराचा आशीर्वाद उदय सामंत बरोबर आहे, तसा अल्लाहचा आशीर्वाद देखील उदय सामंत बरोबर आहे। आणि आज त्याची प्रचिती पुन्हा एकदा आली। आणि एवढंच सांगतो की अजाण झाल्यानंतर भाषण करणारा बंद करणारा उदय सामंत आहे। याचा अर्थ मला प्रत्येक धर्माबद्दल मान सन्मान आहे, हे मी नाही, अल्लाहनं पुराव्यानिशी सिद्ध केलेलं आहे। आता मला कोणतरी इथून सांगत होतं की अजान झाली थांबा,
मी म्हटलं तुम्ही थांबा, मी बरोबर थांबतो, मला कधी थांबायचं माहिती आहे. त्याच्यामुळे एकच महत्वाची गोष्ट आहे की जे प्रसंग आपल्यावर घडले त्या प्रसंगामध्ये माझा देखील राजकीय जो काही प्रवास सुरू होता तो थांबवण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. मी एक 5 दिवसापूर्वीचं कोणसाहेब तुम्हाला उदाहरण देतो. आज अनेक मुस्लिम बांधव व्यासपीठावर आहेत. जे उबाठाचे उमेदवार आता निवडणुकीला तुम्हाला येऊन सांगतायत की मी उबाठामध्ये असल्यामुळं मुस्लिम बांधवांनी आणि भगिनींनी मला मतदान करा. ते परवा मिरकरवाड्यामध्ये शब्बीर वस्ता नावाचे जे माझे मित्र आहेत त्यांच्या घरी गेले होते. घरी गेल्यानंतर काही लोकांना त्यांनी बोलवलं होतं, पण त्यांनी अट घातली होती की मी भाषण करताना माझा फोटो काढायचा नाही, मी भाषण करताना त्याचा व्हिडिओ करायचा नाही. तुम्ही सगळी मंडळी समोरच्याच्या शब्दावर विश्वास ठेवता. काही लोक भावनिक झाले की त्याच्यावर विश्वास ठेवता. काही लोकांनी डोळ्यातनं पाणी काढलं खोटं खोटं की त्याच्यावर विश्वास ठेवता. म्हणून ते फोटो काढले गेले नाहीत. तिथं भाषण काय केलं? कोकण नगरमध्ये जो प्रकार घडला त्या प्रकारामध्ये हिंदू धर्माच्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम उदय सामंतनं केलं आणि मुस्लिम बांधवांवर अन्याय उदय सामंतनं केला. मुस्लिम बांधव हा शब्द नव्हता, मी म्हणतो मुस्लिम बांधव भगिनी. त्यांनी सांगितलं की मुसलमानांवर अन्याय करण्याचं काम उदय सामंतनं केलं. हे अलिमिया काझीसाहेब भाषण कुठे केलं? मिरकरवाड्यामध्ये केलं. आणि तिथनं अभ्युदयनगरला एक मीटिंग झाली. अभ्युदयनगरला मुसाबाई त्यांनी असं सांगितलं की मुसलमानांना ताकद देण्याचं काम उदय सामंतनं केलं, हिंदू धर्मावर त्यांना अन्याय केला, आता हिंदू धर्माचा मसिहा मीच आहे. उदय सामंतनं आजपर्यंत असं केलं नाही. मी कोणालाही सांगितलं नाही माझा कॅमेरा बंद करा म्हणून. प्रत्येक समाजाचा प्रत्येक धर्माचा विकास झाला पाहिजे ही भूमिका आजपर्यंत आम्ही सगळ्यांनी आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी कायमस्वरूपी स्वीकारलेली आहे. कोकण नगर येथे आयोजित जाहीर सभेसाठी ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी, राजन शेटे, बिपिन बंदरकर, संध्या कोसुंबकर, मुसा काझी, मुदस्सर ठाकूर, अनीस नाखवा यासह कोकण नगर येथील शेकडो मतदार उपस्थित होते. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते मुदस्सर ठाकूरसह शेकडो तरुणांनी उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.